तुम्हाला ऑनलाईन बिझनेस ग्रो करायचा आहे, पण अजून तुम्ही कॅमेरासमोर आलेला नाही आहात. तुम्ही प्रॉडक्टचे फोटो, व्हिडिओ अपलोड करता ते, पण तुम्ही व्हिजिबल नाही आहे. आजकाल तसं होत नाही. पब्लिक आधी पर्सनवर ट्रस्ट ठेवते, त्यानंतर प्रॉडक्ट विकत घेते. म्हणून तुम्हाला जर बिझनेस ऑनलाईन ग्रो करायचा असेल, तर सगळ्यात आधी कॅमेरासमोर यायला सुरुवात करा. आणि तुम्ही स्वतः जर प्रॉडक्टबद्दल माहिती शेअर कराल, तर तुमच्यावरती ट्रस्ट बिल्ड होतो आणि नंतर ऑर्डर्स यायला लागतात. पण तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे आणि 1 महिना झाला, 2 महिना झाला, ऑर्डर्स येत नाहीये, तर मग तुम्हाला असं वाटेल की ऑर्डर येत नाहीये, आता जाऊ दे, बस झालं, मी सोडून देते. तर असं करू नका. ही खूप मोठी चूक आहे. वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. थोडा वेळ द्या. ऑर्डर्स यायला लागतील. आणि असं सुद्धा होऊ शकतं की ऑर्डर्स यायला लागलेत, अचानक खूप ऑर्डर्स यायला लागलेत आणि मग काही दिवसानंतर परत ऑर्डर यायच्या थांबल्यात आणि मग परत तोच विचार येईल की अरे ऑर्डर्स येत नाहीये, आता जाऊ दे, आता मी सोडून देते. तर ती परत पुन्हा दुसरी चूक आहे. असं अजिबात करू नका. बिझनेसमध्ये चढ उतार हा होत असतो. छोटा बिझनेस असू दे किंवा मोठा, प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी होत असतात. मनाची तयारी ठेवावी लागते. ज्या वेळेला ऑर्डर्स येत नाही ना, त्यावेळेला काय करायचं, एखादी नवीन स्किल शिकण्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं. कारण आजकाल नवीन स्किल शिकणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे पुढे जाण्यासाठी, बिझनेस ग्रो करण्यासाठी. स्मॉल बिझनेस असल्यामुळे आपण लगेच कोणाला डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण कोणाला हायर करू शकत नाही. जेव्हा इन्कम खूप वाढेल तेव्हा तुम्ही त्यांना सांगू शकता. पण सुरुवातीला तुम्हाला स्वतः सगळं करावं लागेल. व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, थंबनेल, रील कव्हर टेक सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला करावं लागेल. त्याच्यामुळे ते शिकण्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या आणि या सगळ्या गोष्टी YouTubeवर सुद्धा अवेलेबल आहे. थोडे ते व्हिडिओ, माहितीचे व्हिडिओ बघा. त्यातनं थोडंसं शिकण्याकडे लक्ष द्या. जेव्हा ऑर्डर्स नसतील त्यावेळेला. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.